सरपंच हो सरपंच साहेब तहसीलदार साहेब आहे इकडे बोलत बोलो आम्ही संगत जेवूनच घरी आले होते दोघ जण गाडी जागा देता ना त्यांनी माग आजी आड ते रोन रोन म्हणून आवाज ऐकला ते एवढ्यात नानीचा फोन लगेच म्हणून मी येतोय तर माझ्या सामने फरफटीत चालवलं असं मी पुढे धावा घेतो ते दोनदा माय होते गुराकलं मोठमोठ्याने दोनदा माझ्या सामने असं जाबड्यात धरून हासाडलं पोरत्याने रक्ताच्या गोळण्या पडल्या गणेश मी दोघ जण आम्ही पुढे गेलो तर दोन्ही वेळेस गुराकला नानानी त्यांनी आम्हाला माग रात्री 2 होते याच्या आधीच ऑर्डर दिली असती तर ही वेळ आली नसती निर्णय झाले की आम्ही ना मी 27ला एवढ्या करता मुंबईला गेलो होतो मंत्र्याच्या कार्यालयात पत्र दिले सगळं केलं त्यांना बोललो होतो फोन पण स्वतः गेलो होतो भेटून आलो त्या दिवशी मुंबईला 27 आता पण साहेबांच्या याच्यावर कलेक्टर साहेब बोललो त्यांना सांगितलं की ह्या भागात ह्या 2 गावात जेवढे बिबटे असतील दिसतील त्यांना गोळ्या घालून ठार बाग मारलाच पाहिजे साहेब 18 तारखेला माझ्या देखत देवगावच्या फारकत यांनी 11:30 3 संघच धरले सगळी फार बालं बिलं घेऊन गेलो पण आम्हाला हात नाही लावून दिलं म्हणलं काही करायचं फार करंट द्यायच्या तयारीत होते सगळे इथं जीवाशी केला तर तेव्हा काहीच नाही आणि तर रोज उठलं पडलं वावरातच जायला लागत बरं पाहिलं प्रूफ विचारते साहेब इथं वरती फार्म हाऊस आहे सगळ्याला कॅमेरे माझ्या कॅमेरा सोबत 2-2 वाग आता माझ्या प्रूफ आणि ही रातचीच घटना आहे ती काही दिवस एवढे फक्त व्हिडिओ बघा इथे 2 वाघ सोबत दिसतात तुम्हाला शेजारी आपण गाडी लावली ना त्याच्यावर घर आता पण सीसीटीव्ही आहे आता पण तुम्हाला वाघ दिसन तिथं आणि इथून फक्त 500 फुटावरती अंतर आहे 3 वाघ एका दिवशी 3 कॅमेरे मध्ये 3 वाघ दिसले साहेब तुम्ही सांगा माझ्या घरापाशी 10 दिवस पिंजरा लावून ठेवला तर सीसीटीव्ही रोज दिसतात येतात पिंजऱ्यात घुसत नाही इतकी हुशार जात झाली आमच्या इथे पिंजरा लावला होता गुंडी कायसाठी नुसतं पुढे गेलं ते पिंजऱ्याचा दरवाजा पडला ते परत रिटर्न मागे आलं बरोबर पण पुढे नाही गेलं हे बघा आता आपण याच्यावरती याचा फैसला लावणार आहे पण आता एक गोष्ट अशी म्हणजे मी इथं आता मागाशी आलो तर लोक आक्रमक होते त्यामुळे काय म्हणलं चला आम्ही तिकडे रस्ता रोखा तर तिकडे चालू आहे रोड एवढं येते आता एक आहे मी आता इथं जर परिस्थिती पाहिली ह्या मुलाला जर असंच इथं जर ठेवलं तर आजीचं कोणाला काही होऊ शकतं आता हे पण दम करणार नाही त्यापेक्षा ते म्हणजे इथली परिस्थिती पाहून आपण म्हणत नाही आपण फक्त ती उचलून म्हणजे माझं मत आहे म्हणजे की हे समोर असल्यानंतर ही माणसं दम काढणार नाहीत ना वडील दम काढू शकत ना आई ना आजी तर ते इथून काढून तिकडे पीएमच्या याला ठेवणे कुठं शिरूरला नाही शिरूरला नाही नाही काय झालं उद्या मनसर बंद करता हायवे उद्या सकाळी बंद करायचा ठरलेलं आहे हे बघा ऐका मी काय म्हणतो पण कुटुंबातला आता माझी दुःखाची तीव्रता वेगळी यांची वेगळी हे आपण समजून घेतलं पाहिजे शेवटी आजी पोटचा गोळा ज्यांचा जातो त्यांच्या डोळ्या देखत नजरेसमोर त्यांचं दुःख हे पाण्याचं घोट पण प्याणार नाहीत हे समजून घ्या म्हणून आपण ती पीएमला तिकडे जाऊन देऊ तिथं बॉडी राहील आपलं आता रात्रीचं बरं आंदोलन चालू राहील उद्या सकाळी आपण 10 वाजता हायवे बंद करणार आहे मनसरला बरोबर जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही
तोपर्यंत आपण विधी करणार नाही, बॉडी तिथं ठेवू. पण यांच्या नजरे आड पाहिजे. आम्ही म्हणून साहेब तो डिसिजन केलाय काय की बॉडी खराब होऊन चुकीचं काय होण्यापेक्षा ना PM करून आपण शिवगृहात बॉडी ठेवू तिथं ठेवायची. आपल्या मनासारखं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कारण 2 दिवस जाऊ, हे बघा यांचा पोटचा गोळा जाऊ नये तो गेलाय, पण आज डोळ्या देखत ते पोरात हे राहू शकत नाही. हे माझं नीट समजून घे. याला आहे ना मुळात याला आहे ना पूर्णपणे फॉरेस्ट डिपार्टमेंट कसं जबाबदार आहे. ज्यावेळेस बघू आपण आम्ही त्यांना पिंजरे लावण्याची मागणी करतोय, म्हणजे जवळपास 3 दिवस तेच सांगतोय. यांच्या समोर हा विषय नको, पण आपण आता 4-2 लोकांनी हा निर्णय घ्यावा असं मला वाटतं. इथून बॉडी अँब्युलन्स मध्ये टाकून PM ला जाईल आणि ती तिथं ठेवू. इकडे अधिकारी पण आहेत. आता हे बघा, आमचा लोकशाही मार्गाने आम्हाला अधिकारी ते बिचाऱ्यांनी सांगितलं जर परमिशन दिल्या तिथं माझ्या हा प्रसंग आला नाही, उद्या कोणावर येईल याची काय नाही. म्हणून की ते शूट होईपर्यंत येईपर्यंत उद्या आम्ही रास्ता रोको मंतरला येणार नाही. आता रास्ता रोको चालू आहे. बॉडी आता नव्हती न्यायची, आता ही नाही यांची परिस्थिती यांचा फोन आला ना, अँब्युलन्सची चावी माझ्याकडे. मी सांगितलं पोस्टमॉर्टम मनसरला होईल, डेड बॉडी तिथंच ठेवीन. जोपर्यंत आम्हाला काही होत नाही तोपर्यंत मनसर आम्ही सोडणार नाही, हवे आम्ही बंद करणार. हा, काय त्रास व्हायचा होऊ द्या आम्हाला. इथेच ठेवू. नाही नाही सांगते ते ऐका जरा. गाडी ये बघ, थांबा थांबा थांबा, मी सांगतो तिला. थांबा, गडबड ना करू. काय होतंय, पोस्टमॉर्टमचे शॅम्पल करणं गरजेचं आहे आपल्याला. आपल्याला विधी करायचा नाही. बॉडी ताब्यात घ्यायचीच नाही आपल्याला जोपर्यंत निर्णय लागत नाही. ऐका ना, त्या दिवशीची महिला वयोवृद्ध होती आजी, त्यामुळे काय आज आई बापा देखत बारीक पोरग त्यांचे हे दम नाही काढू शकत. आजी नाही, यांची मंडळी नाही, हे पण दम. तर ते तिथं राहील बॉडी आणि आपण आपलं आंदोलन त्या दिवशी पण आपण तेच केलं ना. बॉडीचं PM झालंच पाहिजे. बॉडीचं PM होते, बॉडी ताब्यात नाही घ्यायची. 2 दिवस नाही 4 दिवस तसं तिथं ठेवू. आणायचं नाही. आणायचं नाही, सरकारला तोवर आणायचं नाही. मारायची परवानगी देत नाही ना, तोवर आणायचं नाही. हा, मनसरलाच बसून राहायचं. इथं तुम्ही म्हणताय ना ते बरोबर आहे. नाही नाही, चला चला, काय बोलायचं. मी नाही सांगत. चावीच माझ्याकडे. PM होते, हल्ल्याचं काय लगेच बंद होईल. पण आपण निर्णय लागेपर्यंत हायवे बंद करणार आहे उद्या सगळे. आता रोड बंद आहे. त्या दिवशी पण ते केलं, रोड बंद केलं, हे झालं. हा रोड बंद करून फायदाच नाही. हायवे बंद करून माहिती पाहिले त्यांच्या जीवाला बरं, त्यांना त्याची दखल नाही ना. बरं, मी तर गेलो परवा दिवशी आशाताई बुचके स्वतः गिरीमंत्र्याला भेटले, वनमंत्री, त्याची बाईट आली. आता तुम्ही या ना इथं. मला 16 तारखेलाच मला म्हणले तुम्ही येतो, तुम्हाला बाकी ज्याला टाइम आहे. बरं, तो एक मंत्री नाही तर पालकमंत्री तरी पण तुम्ही या ना इथं. वावरात येऊन बघा ना काय आले लोक. जाऊ नका बाजूला. माझ्याकडे PM मनसरला होईल. बॉडी आम्ही काय ताब्यात घेणार नाही जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत. ती बॉडी तिथंच राहील. आम्ही काय बॉडी आणणार नाही. आमचा जीव गेला तरी चालत. मी त्या दवाखान्यात रस्त्यावरून काय हलणार नाही. अँब्युलन्सची चावी माझ्याकडे. मला ते मान्य नाही. PM करा, तुम्हाला आडवं येत नाही, PM करा. ती बॉडी तिथंच राहील जोपर्यंत. आत्ता तो वाघ गेलेला इथे. हे बघा, कलेक्टरने सांगितलं जोपर्यंत इथं जेवढे वाघ आहेत त्यांना डायरेक्ट गोळ्या घालण्याची ऑर्डर. बरोबर. हो साहेब, तुम्ही आले ऐका ना, फॉरेस्ट खातेवाले एक सुद्धा अधिकारी नाही. एक मिनिट. आणि सकाळी 10 वाजता, आता रात्रभर रस्ते आपण बंद ठेवणार आहेत. सकाळी 10 वाजता मंतरला तिथं हायवे, पुन्हा नाशिक हायवे आपण बंद करणार आहोत. आणि जोपर्यंत खात्याचे मंत्री, पालकमंत्री येत नाही, फायनल निर्णय होत नाही आणि ह्या बिबट्यांना इथं आपल्या डोळ्या देखत गोळ्या घालत नाहीत, 10-5 बिबट्या आपल्या देखत जोपर्यंत मेलेले दिसत नाहीत
तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये मागे हात फक्त ऐका ना एक तिकडे करू नका. हा नाही, एकच मिनिट फक्त 1 मिनिट म्हणजे पुढची कार्य. आता सगळ्यांना विनंती आहे, तुम्हाला आम्हाला दुःखाची तीव्रता वेगळी, पण आज तो मूल आजीच्या डोळ्यात देखत, आईच्या डोळ्यात देखत, बापाच्या डोळ्यात देखत, या भावंडांच्या डोळ्यात देखत इथं पडलेलं आहे. त्यांच्या वेदना फार वेगळ्या आहेत. म्हणून आपण ते इथून आता तिकडे बाजूला नेऊ, तिथं राहील ते, आणि मग बाकीचं काय ते आपलं पुढचं चालू ठेवू. असं बाकी काय फाटे फोडू नका. शेवटी सगळे इकडे तिकडे जातील, पण ते बिचारे 3-4 माणसाला कुठं जागा सोडू शकत नाही. ते पाण्याचा घोट नाही येणार आई बाबा. आजी पण आजीचे काही तब्येत कमी जादा होईल, म्हणून आपण ते तिकडे जाऊन देऊ PM. मला तुमचीच नाही, मी वळचे पाटलाला सुद्धा शिव्या दिल्या. आत्ता येडगाव तर झालं तिथं नाही, तिथूनच नाही मग तिथं आत्ता पाहिजे. परवा याचा मला मेसेज आला की माझ्या घरा पुढे बिबट्या आहे. तर म्हणलं ठीक आहे. मी इमिजिएटली तिघांनाही फोन केले. मला सांगितलं उद्या सकाळी तुम्हाला 4 पिंजरे पाठवून देतो. कधी? परवा दिवशी सकाळी. त्याचं रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. 7च पिंजरे ऍक्टिव्ह आहेत फक्त. ते 4 पिंजऱ्यातला उलट इथले 3 पिंजरे शिफ्ट झाले बाजूच्या गावात. इथे एकही पिंजरा आला नाही. आणि हा म्हणत होता की माझ्या इथं रोज बिबट्या येतोय. मी त्यांना सांगितलं 1 पिंजरा लावून टाका. माझ्याकडे फुटेज आणि आमचं फक्त एकच वर्षापासून काही बिबट्या आलाय. सगळे आतापर्यंत आले तिथं, सगळे आले सगळे आले. वन खात्याला अधिकारी आम्ही नाराज वन खात्यावर बाकी काही त्या दिवशी त्यांनी आपल्याला सांगितलं होतं 8 दिवसांमध्ये 100 पिंजरे लावतो. आता ह्या गोष्टीला जवळ आज 19 दिवस झाले, अजून काहीच नाही. आता ते बोलण्याची वेळ नाहीये. आपण ते बघू ना, त्याचं ते काय आता बोलण्याची वेळ आहे. लोकांना माहितीच आहे ना, ते प्रत्येक लोकांच्या समोर त्यांना जिथे हे घ्यायची तो इथे नाही आले होते, नंतर हे ना करणार. ते मग आम्ही 2 दिवसांनी असं फोनवर सांगायचं. मी स्वतः ऐकले साहेब. काय उत्तर आहे त्यांची बघा. 1-2 मिनिटं मी ते यांना गव्हर्नरला फोन लावतो ना. तुम्ही रिपीट कॉल 2 मिनिटं. एक फोन हो द्या. मला इकडे बघा. आम्ही आलेलो आता घटनास्थळी. आता डिप्युटी पण येते, डिप्युटी साहेब DYSP. तर ते आता PM ला वगैरे तर तुमचं कोणी नाही इथं आलं. असा विषय तुम्ही स्वतःही आले तेवढं नाही ना, पण आता हे बघा, आता मी मागे आलो माझ्यावर लोक काय करतील. मी म्हणतो आपल्या एखादी तोंडात मारतील, पाठीत मारतील, याच्यापेक्षा काय करतील. आता मला मागाशी अडवलं होतं, पण मी नाही हाकलो. शेवटी पहिल्यापासून आपण इथं आहे, आपलं कर्तव्य नाही तर काही. शेवटी आम्ही आहोत. हे कोण आता इथं 1 मिनिट DYSP साहेबांची बोल. हा नमस्ते. हां बोला ना.